प्रभाग क्रमांक 27 आणि प्रभाग क्रमांक 28 याच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना घेऊन माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी केलेली विकास कामाची गंगा, मग आपल्याकडे नवी मुंबई एअरपोर्ट असेल, नवी मुंबईमध्ये आणलेलं, आज आपण पाहिलं लाखो लोकांना नवी मुंबई एअरपोर्ट मध्ये प्रकल्पग्रस्तांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना काम रोजगार मिळालाय. अटल सेतू हा फक्त कागदावर होता काँग्रेसच्या काळामध्ये. तो माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या परवानग्या घेऊन आज अटल सेतू आपल्या नव्या मुंबईमध्ये निर्माण झालेला आहे. त्याचा फायदा पुण्यापासून ते नवी मुंबई पासून ते रायगड पासून सर्वच लोकांना होत आहे. त्याचप्रमाणे कोस्टल रोड असेल, मरीना असेल, हॉस्पिटल असेल, लायब्ररी असेल, वेगवेगळी कामं विकास गंगा जी आपण नव्या मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणलेली आहे, ती आज आम्ही नव्या मुंबईच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आज 27 आणि 28 प्रभाग मधले कार्यकर्ते घेऊन आम्ही आज जे फिरत आहोत. आम्ही घरोघरी जाऊन आमची विकासाची केलेली कामं भारतीय जनता पार्टीने ती आम्ही लोकांपर्यंत आमचे उमेदवार, सक्षम उमेदवार घरोघरी जाऊन हे पोहोचवण्याचं काम करत आहेत. आणि आता आमची येणाऱ्या गुरुवारी बेलापूर प्रभाग आणि शुक्रवारी 28 मध्ये आपलं CBD प्रभाग येथे सभा होणार आहेत. आणि त्या सभेमध्ये आम्ही आमच्या विकास कामाची गंगा, मी केलेली कामं, आमदार म्हणून आणलेले 2000 कोटीची कामं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली विकास कामं ही घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे. आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. आम्ही केलेली विकास कामं, भारतीय जनता पार्टीने केलेली विकास कामं हा अजेंडा घेऊनच आम्ही आज जनतेसमोर निघालेलो आहोत. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून पक्षाचं काम करण्याची तुम्ही आवाज केलेला आहे. असं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते आहोत. आम्ही आयाराम नाही आहेत. आम्ही आमची तात्विक वाद असतील पण आमच्या पक्षाशी, पक्ष संघटनेशी, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आमचे वाद नाही आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्ही गलोगली मीटिंग घेऊन आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीने नुसती नवी मुंबईत नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी केलेली कामं आहेत ती आम्ही लोकसुज्ञ आहेत. देशामध्ये मोदीजी आहेत, मोदीजींनी केलेली देश विकासाची कामं, असे सगळं विकास घेऊन आम्ही निश्चित स्वरूपामध्ये आमचे उमेदवार प्रचंड मतांनी, भरघोस मतांनी हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा लागल्याशिवाय, फडकल्याशिवाय राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.